वेलकम मित्रांनो, सर्वांना राम राम. तर बेटा, आजपासून क्लास 11 मधला 11व्या वर्गाचं एक नवीन चॅप्टर मला तुम्हाला शिकवायचं आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. चॅप्टर नंबर 9 आहे आणि याच्या टायटलवर तुम्हाला समजते की जे फ्लॉवरिंग प्लांट आहे ज्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो, त्या अँजिओस्पर्मच्या मॉर्फोलॉजीचा आपल्याला स्टडी करायचं आहे. आता ही मॉर्फोलॉजी म्हणजे काय? मॉर्फोलॉजी म्हणजे असं समजा की एखाद्याचं स्ट्रक्चर, फॉर्म, कलर याचा जो स्टडी आहे त्याला मॉर्फोलॉजी असं म्हणतात. म्हणजे प्लॅन्टचं रंगरूपाचा स्टडी आपल्याला करायचा आहे. साध्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, जे झाडं आहेत त्यांच्या रंगरूपाचा. पण कोणते झाडं? सगळे नाही बेटा, फ्लॉवरिंग प्लॅन्ट ज्याला फुलं येतात, ज्याला आपण अँजिओस्पर्म प्लॅन्ट म्हणतो. तर अशांचाच फक्त आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, खूप इंटरेस्टिंग चॅप्टर बेटा. ज्याला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे ना त्याच्यासाठी हे चॅप्टर म्हणजे एकदम बेस्ट. तुम्हाला भरपूर फ्लॉवरिंग प्लॅन्टबद्दल माहिती होऊन जाईल या चॅप्टरमध्ये. आणि एक लक्षात घ्या, आपल्या पृथ्वीवर जेवढे काही प्लॅन्ट आहेत ना त्याच्यापैकी सगळ्यात जास्त प्लॅन्ट तुम्हाला फ्लॉवरिंग प्लॅन्ट दिसतील, ज्याला आपण अँजिओस्पर्म असं म्हणतो. तर सगळं काही डिटेलमध्ये एक एक करून आपल्याला समजून घ्यायच्या, सगळ्या फ्लॉवरिंग प्लॅन्टची मॉर्फोलॉजी आपल्याला समजून घ्यायची बेटा. एक्सटर्नल स्ट्रक्चर, मॉर्फोलॉजीमध्ये आपल्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर समजून घ्यायचं प्लॅन्टचं. त्याच्यामध्ये आपण बिलकुल झाडाच्या शेंड्यापासून तर त्याच्या बुडापर्यंत स्टार्ट करणार. म्हणजे त्याच्या लीव्सपासून, झाडाच्या पानांपासून तर त्यांच्या मुळांपर्यंत सगळ्या गोष्टीचा आपल्याला स्टडी करायचा या चॅप्टरमध्ये. म्हणून बिलकुल इंटरेस्टिंग चॅप्टर बेटा. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा, तुमच्या बिलकुल डोक्यामध्ये हा चॅप्टर घुसून जाईल. तर सगळ्यात आधी 9व्या वर्गात तुम्ही जे काही शिकले त्याला रिकॉल करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे बघा, कॅन यू रिकॉल म्हणून हा एक सेक्शन आहे. आणि तुम्हाला सांगितलं यू हॅव लर्न डायव्हर्सिटी ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट इन क्लास 6. 6व्या वर्गामध्ये तुम्ही जे शिकले अँजिओस्पर्ममध्ये जे डायव्हर्सिटी आहे फ्लॉवरिंग प्लांटमध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला काही आठवते का? कॅन यू रिकॉल? तर आठवते का? बघा, बऱ्याच लोकांना आपल्याला तुम्ही म्हणाल की या मायले काल जे काही भाजी खाल्ली ते आठवत नाही, आणि हे आपल्याला 6व्या वर्गात ते 5-6 वर्षाच्या अगोदर जे झालेलं आहे ते कसं काय आठवणार? पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपला आजचा क्लास आहे ना, हे वर्ष आहे ना आपल्यासाठी हे सगळं नवीन शिकायसाठी. तर चला आता सुरुवात करू बेटा. अँजिओस्पर्मिक प्लॅन्टबद्दल आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर या स्लाईडमध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा, की अँजिओस्पर्मिक जी प्लॅन्ट आहे ते या पृथ्वीवर सगळ्यात जास्त डायव्हर्सिटीनं आपल्याला बघायला भेटतात. तसं पण या पृथ्वीवर जे काही जीवजंतू आहेत ना, जेवढे काही सजीव आहे, जेवढे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त आपल्याला हे प्लॅन्टच दिसतात आपल्या डोळ्यांनी. ॲनिमल आणि प्लॅन्टपेक्षा सगळ्यात जास्त आपल्याला प्लॅन्टचंच व्हेरायटी सगळ्यात जास्त दिसते. खूप सारे प्लॅन्ट आहेत आपल्या याच्यामध्ये. तर आणि हे जे प्लॅन्ट आहेत आणि त्यातल्या त्यात हे जे अँजिओस्पर्मिक प्लॅन्ट आहे ज्याला फुलं येतात, ते या निसर्गामध्ये त्यांनी चांगलं ॲडॉप्ट केलेलं आहे स्वतःला. जेवढे काही प्लॅन्ट आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त अँजिओस्पर्म प्लॅन्ट आहे. आणि का बरं आहे ते? कारण की त्यांनी स्वतःमध्ये खूप सारे बदल केलेले आहेत, खूप सारे व्हेरिएशन्स केलेले आहेत या अँजिओस्पर्मिक प्लॅन्टनी स्वतःमध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल, जर हे अँजिओस्पर्मिक प्लॅन्ट वाळवंटात असले तर त्या वाळवंटासारखेच बदल त्यांनी स्वतःमध्ये केले. वाळवंटात जगायला काय काय लागते तसे बदल त्यांनी स्वतःमध्ये केले, मग ते बाहेरचे असो की आतमधले बदल असो. जर अँजिओस्पर्मिक प्लॅन्ट, फ्लॉवरिंग प्लॅन्ट जर पाण्यामध्ये जगत असेल तर मग पाण्यामध्ये जगण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते बदल त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये केले. तर अशा तऱ्हेनं यांनी व्हेरिएशन्स खूप केले आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये या प्लॅन्टनी. म्हणून आपल्याला पृथ्वीवर हे प्लॅन्ट सगळीकडे दिसतात. तर ते वाळवंटात तुम्हाला दिसतात, बर्फामध्ये दिसतात, खाऱ्या पाण्यामध्ये दिसतात, जनरल मातीमध्ये दिसतात, सगळीकडे तुम्हाला हे फ्लॉवरिंग प्लॅन्ट दिसतात, अँजिओस्पर्म दिसतात. तर त्याचं कारणच हे आहे की त्यांनी स्वतःला खूप ॲडॉप्ट केलेलं आहे. एखाद्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये चांगल्या तऱ्हेनं ते मिक्स झालेले आहेत. त्यांनी स्वतःमध्ये व्हेरिएशन्स आणलेले आहेत. इव्होल्युशनमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, व्हेरिएशन्स आणले की मग प्लॅन्ट चांगल्या तऱ्हेनं जगतात. आपण पण एखाद्या नवीन ठिकाणी जर गेलो, एकदम अनोळखी बर्फाच्या ठिकाणी जर आपण राहायला गेलो तर आपण तिथं जगणार नाही. पण तिथले लोक का बरं जगतात? बर्फामध्ये राहणारे लोक का बरं जगतात? जसे इग्लू वगैरेचे ते घर असतात ना, तुम्हाला माहिती आहे ना, अंटार्क्टिका वगैरे राहणारे लोक. कारण की त्यांनी त्यांच्या शरीरामध्ये असे काही असे बदल केलेले आहेत. आणि हे बदल काही एका दिवसात होत नाही, ते हळूहळू होणारी ही प्रोसेस आहे. तर जे लोक स्वतःच्या शरीरामध्ये जे काही बदल करतात तर तेच जगतात मग पुढे. तसेच यांनी आपल्या शरीरामध्ये काही बदल केले म्हणून तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हे प्लॅन्ट दिसतात. त्यानंतर मग आता आपल्याला आणखीन एक पॉईंट याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे जे अँजिओस्पर्म आहेत हे फॅनेरोगॅम या कॅटेगरीमधले आहेत. हे सगळे पॉईंट आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या. मी तुम्हाला एक याची समरी अशी सांगितलेली आहे, ठीक आहे.
तर फॅनेरोगॅम या कॅटेगरीमध्ये हे अँजिओस्पर्म येतात. आता फॅनेरोगॅम्स म्हणजे काय? फॅनेरो म्हणजे की ज्यांना स्पर्मॅटोफाईट आपण म्हणतो, ज्याला बिया येतात, तर बिया येणारे हे प्लांट आहेत. ज्याला फळं फुलं येतात ना, त्याला आपण अँजिओस्पर्म असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं? तर एक जनरली एक आयडिया होती एक अँजिओस्पर्मबद्दल, एक जनरल एक नॉलेज होतं समजून चला फ्लॉवरिंग प्लांटबद्दल. तसं पण तुम्हाला रिकॉल करायला सांगितलंच होतं हे. आता 6व्या वर्गाचं तर तुम्हाला काही आठवणार नाही, म्हणून हे परत आपण एक रिकॉल घेतलं. तर अशा प्रकारे हे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. ठीक आहे, आता पुढे आपण अजून समजून की आता अँजिओस्पर्म जे प्लांट आहेत ना बेटा, तर अँजिओस्पर्मिक प्लांटला याला बिया येतात. तर यांना जर या बियांना व्यवस्थित फेवरेबल कंडिशन भेटली, याला हवा पाणी चांगली माती भेटली ना, तर हे अँजिओस्पर्मिक प्लांटमधून ते जे बिया आहे त्याच्यामधून मग ते कोंब फुटतात. त्याला मग ते छोटंसं रोपटं बाहेर आहे, ज्याला सीडलिंग म्हणतात. तर जे एन्व्हायरमेंटल जर चांगल्या कंडिशन असल्या तर तिथे हे फ्लॉवरिंग प्लांट चांगल्या तऱ्हेनं ग्रो होतात. ठीक आहे, समजला हा मुद्दा. त्यानंतर आता पुढे वळू. आणखीन आपल्याला सांगितलं आहे अँजिओस्पर्मच्या क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर आहे बेटा? तर हे क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे हॅबिटाट, ऑन द बेसिस ऑफ हॅबिटाट. जसं मी तुम्हाला सांगितलं अँजिओस्पर्म खूप डायव्हर्स प्लांट आहेत. ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या पृथ्वीवर बघायला भेटतात. तुम्हाला ते वाळवंटात बघायला भेटतील, बर्फामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये, सगळ्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. तर त्याच्यानुसारच अँजिओस्पर्मचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्या हॅबिटच्यानुसार, हॅबिटॅटच्यानुसार केलेलं आहे. कुठे ते प्लांट आपल्याला बघायला भेटतात त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन. खूप चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा बेटा, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता ठीक आहे ना, आतापर्यंत आपण रिकॉलच केलं, पण आता हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी दिसतो. तर आता सगळ्यात आधी अँजिओस्पर्म, आता हे व्यवस्थित असं डायग्रॅमॅटिकली सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्लांटची कॅटेगरी आहे अँजिओस्पर्मची हायड्रोफाईट्स. आता हायड्रोफाईट्स म्हणजे काय? हायड्रो म्हणजे पाणी आणि फाईट्स म्हणजे प्लांट. हे लक्षात ठेवा, बायोलॉजिकल वर्ड आहे. फाईट्स प्लांटची रिलेटेड. हायड्रो पाण्यामध्ये जगणारे प्लांट, ज्याला हायड्रोफाईट्स असं म्हणतात. लक्षात आली पहिली कॅटेगरी कोणती आहे अँजिओस्पर्मची, आणि कशाच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन केलेलं आहे? तर हे हॅबिटॅटच्या, कुठे ते प्लांट जगतात त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. जर प्लांट पाण्यामध्ये जगत असले तर आपण त्याला हायड्रोफाईट्स म्हणणार. त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रीला, पाण्यामध्ये जगणारे. हायड्रोफाईटचं एक्झाम्पल हायड्रीला. लक्षात ठेवा, एक्झाम्पल विचारला जाऊ शकता बेटा. ठीक आहे, दुसरं आहे झिरोफाईट्स. दुसरी कॅटेगरी काय? झिरोफाईट्स. आता झिरोफाईट म्हणजे झिरो म्हणजे ड्राय, सुखा. आता जिथं पाणी कमी पडते, वाळवंटासारखे जिथं ठिकाण आहे, वाळवंटा जिथं आहे तिथे जे प्लांट जगतात त्यांना हायड्रोफाईट्स असं म्हणतात, है ना. फाईट्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, फाईट्स म्हणजे काय? प्लांट. तर जिथं वाळवंट आहे अशा ठिकाणी जगणारे प्लांट्स. जसं त्याचं एक्झाम्पल आहे की ओपोन्शिया हे प्लांटचं एक्झाम्पल आहे हायड्रोफाईटचं. लक्षात ठेवा. पुढची कॅटेगरी आहे सॅमोफाईट्स. आता पी इथे सायलेंट ठेवायचं आहे तुम्हाला. सॅमोफाईट्स. ठीक आहे, आता हे सॅमोफाईट्स म्हणजे काय असतात? ग्रोविंग इन सँडी सॉईल. सँडी सॉईल म्हणजे जसं वाळू वगैरे म्हणतो ना आपण, वाळू, रेती, जे जिथं वाळू आहे, रेती आहे, अशा ठिकाणी पण जे प्लांट जगतात त्याला सॅमोफाईट्स असं म्हणतात बेटा. लक्षात आलं ना. तर मित्रांनो, याचं एक्झाम्पल आहे इलायमस. हे लक्षात ठेवा, एक्झाम्पल विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक 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 व्यवस्थित चांगल्या तऱ्हेने लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण या प्लांटच्या अँजिओस्पर्मच्या 3 कॅटेगरी पाहिलेल्या आहेत: हायड्रोफाईट, झिरोफाईट आणि सॅमोफाईट्स. पुढची कॅटेगरी आहे लिथोफाईट्स. क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर होतं? हॅबिटॅटच्या बेसिसवर. कुठे हे जगतात प्लांट, कोणत्या ठिकाणी हे प्लांट आपल्याला बघायला भेटतात त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे बेटा. पुढची कॅटेगरी आहे लिथोफाईट. लिथोफाईट म्हणजे ग्रोविंग इन ऑन रॉक. बरेचसे तुम्ही प्लांट बघता आपल्या आजूबाजूला, तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता वगैरे, ते तुम्हाला दिसते की दगडावर पण प्लांट उगवलेले तुम्हाला दिसतात. त्याला लिथोफाईट्स असं म्हणतात. ठीक आहे, लिथो म्हणजे रॉक आणि फाईट्स म्हणजे प्लांट. तर याचं एक्झाम्पल आहे क्लॅडोपस आहे, डाल्झेलिया आहे आणि कॉचिडियम आहे. असे हे प्लांटचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर लास्ट कॅटेगरी आहे हॅलोफाईट्स. हॅलो म्हणजे सलाईन म्हणजे खारट म्हणू आपण त्याला, खारट. आणि फाईट्स म्हणजे प्लांट जे खारट एरियामध्ये, सलाईन वॉटरमध्ये जे प्लांट जगतात त्याला हॅलोफाईट्स असं म्हणतात. तर ग्रोविंग इन सलाईन सॉईल, जसं की मँग्रोव्ह प्लांट्स आहेत. मँग्रोव्हचे वन खारट पाण्यामध्ये जगणारे प्लांट आहेत. जसं की रायझोफोरा हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. रायझोफोरा हे प्लांट्स. ठीक आहे, तशी एक स्लाईड होती आणि याचं अँजिओस्पर्मचं हे क्लासिफिकेशन याच्यामध्ये दिलं होतं आणि ते पण मी तुम्हाला सांगितलं कशाच्या बेसवर क्लासिफिकेशन. हॅबिटाट बेटा, हॅबिटाट. कोणत्या ठिकाणी हे प्लांट जगायला आहेत त्या बेसिसवर हे सगळं क्लासिफिकेशन केलेलं होतं. बरोबर, लक्षात आलं ना तुमच्या. परत एकदा रिकॉल करायचं आहे तुम्हाला, एकदम डोळे लावून घ्यायचे आहे सगळ्यांनी आणि आठवायचं आपण हे क्लासिफिकेशन हॅबिटाट जे आहे, हॅबिटाटच्या बेसिसवर काय काय प्लांटच्या कॅटेगरी तयार झालेल्या, क्लासिफिकेशन तयार झालेलं आहे ते तुम्हाला आठवायचं बेटा. सगळ्यात आधी काय आहे तर हायड्रोफाईट्स, झिरोफाईट्स, सॅमोफाईट्स,
त्यानंतर लिथोफाईट आणि हॅलोफाईट्स. आणि याचे एक एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे, एक्झाम्पल पण विचारला जाऊ शकतात. तर खूप इंटरेस्टिंग आहे ना बेटा. पहा बरं किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्लॅन्ट्स आहेत आणि त्याचं क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसिसवर केलं आहे. हे सगळे अँजिओस्पर्म प्लॅन्ट आहे आणि अँजिओस्पर्मचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर आहे, हॅबिटॅटच्या नुसार. ठीक आहे ना. चला आता पुढे वळू आपण आणि पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला याची मॉर्फॉलॉजीचा स्टडी करायचा आहे. तसं पण आपल्या चॅप्टरचं नावच आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लॅन्ट. त्याचा पूर्ण रंगरूपाचा स्टडी करायचा आहे प्लॅन्टच्या आपल्याला. ठीक आहे ना. आता हे जे तुम्हाला एक टिपिकल अँजिओस्पर्मिक प्लॅन्ट तुमच्या समोर दिसते आपल्या बुकमधली जी डायग्राम आहे. आता कोणतंही प्लॅन्ट जर घेतलं तर त्याच्या 2 भागामध्ये आपण त्याला डिवाईड करू शकतो बेटा. प्लॅन्टला 2 भागामध्ये डिवाईड करू शकतो. एक त्याचा मातीच्या वरचा, प्लॅन्ट म्हटलं की ते मातीमध्ये राहणार, तर मातीच्या वरचा पार्ट वेगळा आणि मातीच्या खालचा वेगळा. आता मातीच्या वर जो पार्ट आहे प्लॅन्टचा त्याला रूट सिस्टम, शूट सिस्टम असं म्हणतात आणि मातीच्या खालचा भाग जो आहे तो रूट सिस्टम, खाली रूट आहे म्हणून तर रूट सिस्टम. आणि मातीच्या वरचा भाग जो दिसतो आपल्या उघड्या डोळ्याने जो आपण बघू शकतो वरून, तो आहे शूट सिस्टमचा. आता मातीच्या वर काय काय आहे तर मग ज्याचा रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहेत, फ्रूट आहेत, आहे ना. तर अशा प्लॅन्टचे पार्ट आपल्याला दिसतात आणि हे सगळे पार्ट जे आहे प्लॅन्टचे हे कशाचा पार्ट आहे, शूट सिस्टमचा. तर लक्षात आलं ना. प्लॅन्टला आपण जर 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं तर मातीच्या वरचा प्लॅन्ट शूट सिस्टम आणि मातीच्या खाली रूट आहेत ना, त्या जमीनमध्ये मातीमध्ये रूट आहेत, त्याचे मूळ आहेत म्हणून ते रूट सिस्टम आहे. तर रूट सिस्टममध्ये फक्त रूट येतील, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट. आणि मातीच्या वरचा जो भाग आहे शूट सिस्टमचा, मातीच्या वर मग तुम्हाला लीव्ज दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेम दिसणार, तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रूट दिसणार आहे ना. तर अशा पार्टला आपण शूट सिस्टम असं म्हणतो. तर हे मॉर्फॉलॉजिकली जर बघितलं आपण तर प्लॅन्टला अशा 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे बेटा. ठीक आहे. तर इथपर्यंत आता हे आपलं हे सगळं जे आहे ते तो पार्ट हा इंट्रोडक्टरी पार्टच म्हणून आपण हा घेतला. तर इथे आपण आता या इंट्रोडक्टरी पार्टनंतर थोडं थांबूनच घेऊ, शॉर्टच लेक्चर घेऊ. तुम्हालाही समजायला सोपं जाईल, नाही तर लॉंग लेक्चर पण आपल्याला घेता येतं. तर इथपर्यंत एक जनरल इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं आणि कदाचित तुम्हाला हे समजलं असेल बेटा. चांगला अभ्यास करा. नोट्स वगैरे जे लागतील तर मला तुम्ही मेसेज करून सांगा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, कमेंट करा, नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच बेटा.